2025 मध्ये पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शिक्षक भरती ही कधीपर्यंत कंप्लीट करणार याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी टेट 2025 दिलेली होती आणि त्यांनी पवित्र पोर्टलवर जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन जर केलेले असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी। तर बघू शकता पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीला हिरवा कंदील मे 2026 पर्यंतची रिक्त पदे भरणार। म्हणजे 2026 मे महिन्यापर्यंत जेवढी पदे रिक्त असेल तेवढी पदे भरण्यात येणार आहे। तर संपूर्ण जेही विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की आता ज्या जागा असेल ह्या जागा वाढण्याची दाट शक्यता असते। तर यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे। शासन निर्णयानुसार सध्या 80% रिक्त पदे भरण्याची तरतूद असून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 मधील निकालाच्या आधारे ही भरती प्रक्रिया मे महिन्यात राबविण्यात येणार आहे। राज्यात शाळांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने तसेच संच मान्यतेनुसार नवीन पदे उपलब्ध होत असल्याने शिक्षकांची कमतरता निर्माण होत आहे। याचे थेट परिणाम अध्यापनाच्या गुणवत्तेवर व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत असल्याने अनेक वेळा निदर्शनास आले आहे की प्रत्यक्ष वर्गात अध्यापनाचे कार्य सुरळीतपणे चालू राहावे यासाठी वेळेत शिक्षक उपलब्ध करून देणे हे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे। तर आता मे महिन्यापर्यंत जी भरती प्रक्रिया आहे ही करण्याचे सुद्धा शासनाने सांगण्यात आलेले आहे आणि यामध्ये आता लवकरच जी भरती प्रक्रिया आहे ही कंप्लीट करण्यात येणार आहे आणि यामध्ये मे 2026 पर्यंतची संपूर्ण जी पदे आहे म्हणजे रिक्त पदे आहे हे सुद्धा भरण्यात येणार आहे। तरी संपूर्ण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणाऱ्या जेही विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे। तर यामध्ये संपूर्ण ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक संपूर्ण शाळांमधील ही भरती होणार आहे। यामध्ये आता नवीन जी नोटीस येणार त्यामध्ये जाहीर जागा असेल ह्या जागेसाठी पवित्र पोर्टल मार्फत विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्र केलेले असेल तेच विद्यार्थी आता या भरतीमध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे। तरी ज्यांचे स्वप्रमाणपत्र बाकी असेल 6 तारखेच्या त्यांनी आपले रजिस्ट्रेशन करून घ्या आणि पवित्र पोर्टलबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।